नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे आज संविधानिक मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आंदोलनाला समर्थन देत संवेदना साथी संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार दिगंबर स्वामी यांना निवेदन देण्यात आलं। दिनांक 20 जुलै 2026 रोजी देण्यात आलेल्या या निवेदनात केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। निवेदनात म्हटले आहे की प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा रद्द होऊन देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे। अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्ष कष्टाने केलेला अभ्यास वाया गेला असून मानसिक तणावामुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच केंद्र व राज्याचे शिक्षण मंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांना मंत्रिमंडळातून तात्काळ वगळावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। यावेळी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही संवेदना साथी संघटनेने जाहीर पाठिंबा व्यक्त केला। यावेळी बोलताना माया सोरटे म्हणाल्या की मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता। आज त्या घटनेची आठवण होत असून शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींसाठी संबंधितांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी। या प्रसंगी माया सोरटे, कविता भालेराव, ज्योत्सना कांबळे, हजरत शेख, राजश्री सोडुके, ज्योती तांदळे, रेश्मा तांदळे, लक्ष्मण तिकिटे, माजी सभापती केराळे साहेब, केशव सोरटे, प्रकाश कांबळे, मीना खंदारे, कालिंदा आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, केंद्र सरकारचा धिक्कार असो, केंद्र सरकारचा, केंद्र सरकारचा, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा। उपोषण सुरू आहे। हे सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाहीनुसार चालणारं सरकार नाही। ज्या उपोषण करत आहे ही जी काही संघटना आहे दिपके साहेबाची, त्या संघटनेला त्यांनी हाणून पाडण्यासाठी ते उपोषण रात्रीच्या पोलीस लावून उचलून नेतात। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेच्या विरोधात आहेत। आज शिक्षणाची जर ही अवस्था असेल तर देश कसं चालवित असतील? कारण जे लेकरं उद्याचे कलेक्टर आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, या लेकरांनी अभ्यास केलाय। ती पेपर फुटीमुळे जी काही वशिलेबाजी होऊन लेकरं पास होतात आणि खरे लेकरं नापास होतात, त्या भीतीपोटी त्यांनी आत्महत्या केली आहे। त्या आत्महत्या थांबवावी। या जे काही प्रधान शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा, तसंच महाराष्ट्राच्या बी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। या पुढील काळात पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू राहणार आहे आणि तात्काळ याची शासनाने नोंद घ्यावी असं मी बोलतो। आम्ही पुकार संस्थेमधून निवेदन द्यायला तहसीलमध्ये आलेलो आहे। आमच्यासारख्या सामान्य जनतेचा विश्वास असते, आमची मुलं मोठे होऊन चांगल्या पदावर जायला पाहिजे, अभ्यास करून कष्ट करून आम्ही मेहनत करून त्यांना शिकवत असतो आणि पुढे चालून जर त्यांनी आत्महत्या करूनच बाबा असं जास्त शिक्षणाचा काय उपयोग? त्याच्यामुळे आमचा तीव्र निषेध आहे याच्यासाठी। जीतेंगे, अरे लढेंगे, जीतेंगे, अरे आवाज दो, अरे आवाज दो, दयानंद वाघमारे, राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी चाकूर, लातूर।